नमस्कार. आपण सरनामा या टॉपिक मधील आज पुढचं लेक्चर बघणार आहोत. तर बघा आजचं काय आहे सरनामा या टॉपिक मधील की सरनाम्याचे महत्त्व या गोष्टीवर काय काय प्रश्न आले आहेत ते आपण आज बघणार आहोत. बघा पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा डॅश डॅश. ठीक आहे. तर मग काय आहे कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला बघायचं आहे. हा प्रश्न विचारला आहे टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2021 ला. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही तर आहे ना, त्याच्यावर आपण 3 खटले बघितले आहेत. ठीक आहे, ते पुढे येतील पुन्हा सांगेल. ठीक आहे, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. राज्यघटनेचा भाग नाही कसं म्हणता, राज्यघटनेचा भाग आहे. ठीक आहे, संसदेद्वारा दुरुस्ती न होणारा आहे. ठीक आहे, अजिबात नाही, दुरुस्ती तर होऊ शकते ना, खटले पण त्याच्यासाठीच होते. बघा तिसरं स्टेटमेंट भारतीय राज्यघटनेतील अधिकाराचा स्रोत नाही, हे विधान पण चुकीचं आहे. आणि मग राज्यव्यवस्थेने साध्य करावयाची उद्दिष्टे दर्शवतो, हे विधान डेफिनेटली बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण इन डिटेल बघूया. बघा भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे की नाही हा विवाद्य विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले विविध निर्णय खालीलप्रमाणे. ठीक आहे, हे तर मी तुम्हाला वाचून दाखवते पण एक सोप्या पद्धतीने पण सांगते. बघा इथेच लिहिते. 3 खटले नेहमी लक्षात ठेवायचे. कोणते कोणते हे बघा. 1960चा, नंतर 1973चा आणि 1995चा. ठीक आहे, जो 1960चा आहे तो बेरुबारी युनियन खटला आहे. 1973चा जो आहे तो केशवानंद भारती खटला आहे आणि 1995चा तो LIC ऑफ इंडियाचा खटला आहे. ठीक आहे, आणि कोणी काय सांगितलं ते बघू. आता इथे त्यांची मतं काय आहेत. ठीक आहे, मते. तर बेरुबारी युनियन खटल्याने काय सांगितलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. मग नंतर 73ला सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या मतात बदल केला आणि म्हटलं भाग आहे केशवानंद भारती खटल्यात. आणि 1995चा LIC खटल्यात तर म्हटलं की अविभाज्य भाग आहे, नुसतं भागच नाही तर अविभाज्य भाग आहे. ठीक आहे, अविभाज्य भाग म्हणजे अशा पद्धतीने हे 3ही खटले आपले व्यवस्थित लक्षात राहतात. बघा पुन्हा एकदा रिपीट करते. 1960 मग 73, 95 असं सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. बेरुबारी मग केशवानंद भारती आणि LIC ऑफ इंडिया. बेरुबारीने सांगितलं खटल्याने भाग नाही आहे, केशवानंद भारती खटल्याने सांगितलं भाग आहे आणि LIC ऑफ इंडिया खटल्याने सांगितलं अविभाज्य भाग आहे. ठीक आहे, तर बघा तेच पुढे आहे. आता भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे की नाही हा विवाद्य विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले विविध निर्णय खालीलप्रमाणे आहेत. बेरुबारी युनियन खटला 1960 सरनामा हा घटनेचा भाग नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. पुढे बघा केशवानंद भारती खटला 24 एप्रिल 1973चा आहे. हा सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी युनियन खटल्यात दिलेला निर्णय नाकारला व सरनामा हा घटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला. ठीक आहे, पुढे बघा LIC खटला 1995 सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे किंवा इथे एकात्मिक शब्द पण वापरला आहे, लक्षात ठेवा, असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले. ठीक आहे, पुढे बघा घटनेच्या सरनाम्यात दुरुस्ती करता येईल. दुरुस्ती करता येईल पण अशी दुरुस्ती करून घटनेची मूलभूत चौकट व मूलभूत संरचना बदलता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पुढे बघा सरनाम्याबाबत 2 बाबी महत्त्वाच्या आहेत. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्यांच्या अधिकारांवर बंधनेही घालता येत नाही. हे स्टेटमेंट खूपदा विचारलेलं आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट नीट पाठ करून घ्या. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही आणि त्याच्या अधिकारावर बंधनेही घालता येत नाही. पुढे बघा यातील तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाही, हे पण बरोबर आहे. सरनामा हा राज्यव्यवस्थेने साध्य करावयाची उद्दिष्ट दर्शवतो.
सरनाम्यात आजपर्यंत केवळ एकदाच कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती केली आहे. कोणती? 42वी घटना दुरुस्ती 1976 ने. सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांचा किंवा संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तो आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर बघा विधान काय काय आहेत आणि इथे लगेच बघून घ्यायचं काय विचारलं आहे. तर बरोबर विधान विचारलं आहे. बघा, सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. ठीक आहे, बरोबर आहे. कोणी सांगितलं होतं अविभाज्य भाग आहे? LIC ऑफ इंडिया 1995च्या खटल्याने. सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात? अजिबात नाही. आपण इतक्यात काय पाहिलं, कुठे गेलं ते स्टेटमेंट एक में. यातील तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाहीत. ठीक आहे, म्हणजे आपण न्यायालयाद्वारे अंमलात नाही आणू शकत. ठीक आहे. पुढे, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत म्हणून कार्य करू शकतो? नाही. हेही स्टेटमेंट आपण बघितलं. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्यांच्या अधिकारांवर बंधनही घालत नाही. ठीक आहे, विधान बरोबर विचारलं आहे. मग बरोबर विधान फक्त अ आहे. ठीक आहे. आता बघा, सरनामा हा अधिसत्तेचे उगमस्थान, राज्यव्यवस्थेचे स्वरूप आणि उद्देश स्पष्ट करतो. तसेच तो घटनेचा अविभाज्य भाग आहे. ठीक आहे. आता हे जे खटले दिलेले आहेत ना, प्रस्तावने संदर्भात खटले, नंतर घटना दुरुस्ती संदर्भात खटले, मूलभूत हक्कांसंदर्भात खटले आणि आणीबाणी संदर्भात खटले, हे याचा एक सेपरेट छोटूसा व्हिडिओ आणेल. ठीक आहे, याच्यात कव्हर नाही करत मी ते. म्हणजे आपल्याला लगेच कधी आपण सर्च केलं की खटल्यांचे वर्गीकरण असा टॉपिक, तर आपल्याला लगेच तो सापडून जाईल. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारतायत? बरोबर नाही. तर सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही. बरोबर, न्यायालयात जाता येत नाही त्याच्यासाठी. एखादी गोष्ट अंमलबजावणी नाही झाली तर आपण असं म्हणू नाही शकत की असं असं आहे आणि आपण कोर्टात केस नाही टाकू शकत, कारण सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही. बरोबर आहे. राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात. बरोबर आहे. आणि त्यांनी काय विचारलंय? बरोबर कोणतं नाही हे विचारलं. ठीक आहे, पण ही तर विधानं बरोबर आहेत. तिसरं विधान, सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकारांचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहेत ते स्पष्ट होते. बरोबर, भारतीय जनतेकडून. आणि पुढचं बघा, आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती 1917 कडून घेतली आहेत. तर हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. ठीक आहे, तर ती आपण कुठून घेतलेली आहे? फ्रान्स देशाकडून घेतलेली आहे. ठीक आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. मग रशियन राज्यक्रांतीकडून काय घेतलं आहे? बघा, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श रशियन राज्यक्रांतीपासून स्वीकारण्यात आला आहे. काय? सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा आदर्श. आता बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलं आहे की सरनामा आपली घटना ज्या मूलभूत तत्वज्ञानावर आणि मूल्यांवर आधारित आहे त्याचे प्रदर्शन करते. प्रस्ताविका भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श व आकांक्षा प्रस्थापित करते. घटनेतील प्राधिकारांचा अंतिम स्रोत भारतीय जनता आहे हे प्रस्ताविकेतून स्पष्ट होते. ठीक आहे. सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही, तसेच तो विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणूनही कार्य करू शकत नाही. ठीक आहे. सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे फ्रान्स देशाकडून घेतली आहेत. तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.